नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. वेदनेच्या प्रवाहातून, अनुभवाच्या वाटेतून, शब्दांच्या लाटेतून जगणं शिकवते ती कविता. मंडळी, खरं तर कविता कोणाला आवडत नाही अशी व्यक्तीच विरळ असेल. कवितेत रमणं किंवा कविता करणे सगळ्यांनाच आवडतं. आपले कविवर्य कुसुमाग्रज, सुरेश भट, इंदिरा संत, शांता शेळके, मंगेश पाडगावकर, आरती प्रभू, बाबा बोरकर अशी अनेक दिग्गज नावं जी आपल्या कवितेचं दैवत आहेत. आणि त्यांच्या कविता जेव्हा सुरांनी स्वरबद्ध होतात ना, तेव्हा ते ऐकणं म्हणजे केवळ एक स्वर्गसुखच आहे. नुकताच आपण जागतिक कविता दिनही साजरा केला. मग हा सुरांचा प्रवास कविताबद्ध करण्याचा कसा होतो किंवा ती पायवाट नक्की कशी आहे हे आज आपण सगळं जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे कवितेच्या गावी सुरांच्या पायवाटा. कवितेच्या गावी सुरांच्या पायवाटा या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण अशीच तज्ञ व्यक्ती आज आपल्या इथे आमंत्रित केली आहे. आपल्याबरोबर आहेत संगीतकार आनंदी विकास. नमस्कार आनंदीताई. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. खूप धन्यवाद. आनंदीताईंची ओळख तशी खूप मोठी आहे, पण थोडक्यात सांगायचं तर संगीतकार आनंदी विकास जिल्हा परिषद नांदेड येथे माध्यमिक शाळेत शिकवतात. जिल्हा परिषद नांदेडच्या वतीने संगीतरत्न पुरस्कार, राजमाता सन्मान पुरस्कार, नागपूर येथील पत्रकार संघाचा महिला भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. अनेक कार्यक्रमांचं संगीत दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. गोदातटी, शिवानंद, सुखाची ठेव, पाऊस गाणी अशी संगीत दिग्दर्शन केलेल्या त्यांच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित केलेल्या आहेत. आजवर आनंदीताईंनी 400च्या वर गाणीसुद्धा स्वरबद्ध केलेली आहेत. म्हणूनच आज आपण त्यांचा हा प्रवास ह्या सुरांच्या पायवाटेवर कसा झाला हे जाणून घेऊया. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे कवितेच्या गावी सुरांच्या पायवाटा आणि आपल्याबरोबर आहेत आनंदी विकास. आनंदीताई, कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. खूप छान वाटतंय की नुकताच आपण जागतिक कविता दिन साजरा केला. कविता म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो नाही, म्हणजे कुठेही बसलं की कविता ऐकणं, कविता स्फुरते. कविता करणारेही लोक कमी नाही आहेत. आपल्याकडे ते दिग्गज आपले दैवत आहेत. पण जेव्हा त्या कविता म्हणजे त्यांना सूर चढवला जातो किंवा संगीतबद्ध केलं जातं ना, तेव्हा त्यांची गोडी अजून वाढते. बरोबर. मला ऐकून घ्यायचं की तुमची सुरुवात, तुमचा हा प्रवास कसा झाला? प्रवासात म्हणताना वयाच्या 8व्या वर्षीपासून माझा हा प्रवास संगीताचा सुरू झाला. पण संगीतकार म्हणून जो प्रवास सुरू झाला तो 2003 पासून. बरं. त्याचं कारणच घडलं असं की माझी भेट ख्यातिसिद्ध संगीतकार दशरथ पुजारी यांच्याशी झाली आणि तिथनं माझं गंडाबंधन झालं त्यांच्याकडे. आणि त्यांचं शिष्यत्व मी जेव्हा पत्करलं तर त्यानंतर मला तिथनं असं त्यांच्या आदेशानुसारच मी ही वाट चालायला सुरुवात केली. आणि संगीतकार म्हणून माझा शोधत गेले. आणि गुरुजींनी सुद्धा त्या वेळेला मार्गदर्शन करत ज्या गोष्टी माझ्याकडनं करून घेतल्या आणि आज मी ते करते आहे ते केवळ त्यांच्या सगळ्या आशीर्वाद आणि त्यांचं काय म्हणतो आपण एक शिकवणीनुसारच मी चालते आहे. आज ते नाही आहेत, पण त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची शिकवणी माझ्या कायम स्वरूपात सोबत राहणार आहे. आणि त्याच दृष्टीने माझा प्रवास चालू आहे, सातत्याने चालूच राहणार आहे. अगदी खरं आहे, सातत्याने हा प्रवास सुरूच राहणार आहे. जसं तुम्ही सांगितलं की गुरूंच्या मार्गदर्शनामुळे हा प्रवास तुम्ही अधिक म्हणजे करत गेलात आणि सोपा होत गेला. पण असं कुठे ठरवलेलं का आधीपासूनच की नाही मी संगीतकार? नाही, संगीतकार होणं हे अगदी म्हणजे ठरवलेलं नव्हतंच. मी गाणं गायची, मी अजूनही गाणं गाते. पण गाणं गाताना गंमत अशी आहे की गाणं गाता गाताच मला गुरुजींनी सांगितलं की अगं तुझ्याकडे व्याकरणाचा अभ्यास चांगला आहे, तुला कवितेची समज चांगली आहे, कवितेचा मर्म कळतो, तुला साहित्याचा मर्म कळतो. आणि संगीतकार होण्यासाठी जी काही गुण आवश्यक असतात किंवा ज्या काही गोष्टी लागतात तर त्या तुझ्यात आहेत पूर्ण. तर मग तू का नाही होत, हे काम का करत नाहीस? गायक खूप होतील पण संगीतकार कमी आहेत. आणि त्यातल्या त्यात महिला संगीतकार तर खूपच कमी आहेत. म्हणून मग तू त्या दृष्टीने काम करायला हरकत नाही, मी आहेच तुझ्यासोबत. आणि त्या दृष्टीने त्या कारणामुळे मग मी गुरुजींची आज्ञा आणि अशी तुमचं तो पायवाट माझी सुरू झाली. मग कवितेचा नाद आधीपासूनच होता, कविता वाचन, साहित्याचा अभ्यास, घरातच साहित्य होतं त्याच्यामुळे साहित्याचा अभ्यास. आणि शिक्षिका असल्यामुळे असणारच तो पुन्हा मराठी विषय असल्यामुळे त्या गोष्टी सातत्याने चालत येत राहणारच. वडील, भाऊ
हे सगळे साहित्य क्षेत्रातली घरातली मंडळी आहेत. हं. त्या पायवाटेवर चालत चालत ही संगीताची सुराची पायवाट. म्हणजे घरातही तसं वातावरण होतं. हो, माहेरी होतं हं. आणि सासरी पण आहे, वा, दोन्हीकडे आहे. अगदी खरंय. आनंदीताई, आत्ताच तुम्ही सांगितलं की तुम्ही गाणी गायली आहात, म्हणजे गाणी गाता, तर ती तर आम्हाला ऐकायचीच आहेत, पण मला त्याआधी विचारायचे की पांडुरंगाची सलग 21 गाणी तुम्ही संगीतबद्ध केलेली आहे. बरोबर. सलग 21 गाणी जेव्हा आपण संगीतबद्ध करतो तेव्हा प्रत्येक वेळेला वेगवेगळं संगीत किंवा रिपिटेशन नको किंवा ह्या बऱ्याच गोष्टी असतात. तर हा अनुभव कसा होता आम्हाला सांगा. हा अनुभव शब्दातीत आहे. हो. कारण पहिली रचना पांडुरंगाची केली मी गीतकार संजीव कोकिळ ठाण्यातले, त्यांची केल्यानंतर त्यांच्या 7 रचना केल्या सलग, आणि त्याच्यामध्ये खरंच एकही रचना दुसरी माझ्याकडनं करून नाही झाली. आणि त्यानंतर डॉक्टर दिलीप पंडित दादर यांच्या 6 रचना, त्याच्यानंतर राजेंद्र आत्रे उस्मानाबाद यांच्या 6 रचना पांडुरंगाच्या, आणि हे झाल्यानंतर डॉक्टर व्यंकटेश काब्दे यांची एक रचना पांडुरंगाची, आणि दासू वैद्य, गीतकार दासू वैद्य ह्यांची एक रचना, अशा सलग 21 रचना होईपर्यंत मलाही खूप आश्चर्य वाटलं की माझ्याकडनं आतमध्ये वेगळ्या विषयाची एकही रचना झाली नाही. आता ती का नाही झाली ही पांडुरंगाला माहीत, त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. पण ती 21 रचना इतक्या सलग झाल्या, त्या सलग बाहेरही आल्या, त्यातल्या 2 बाहेर यायच्या राहिल्यात अजून. मग हे जसं जसं बाहेर येत गेलं तसं मग अजित कडकडे ज्यावेळेस माझ्याकडे रेकॉर्डिंगला आले, राजेंद्र आत्रेंची एक रचना अजित कडकडेंनी गायली, आणि ते मला म्हणाले की अगं हे काय काम आहे, काय मला असं असं आहे, आणि ह्या रचना, ते म्हणे किती केल्यास? मी म्हटलं 21 रचना होत आहेत बाई सलग. तर तेव्हा अगं एक रचना गायला जेव्हा आम्हाला मिळते ना तर आम्ही परम भाग्य समजतो, आणि तू सलग 21 रचना करतेस, तर छान आहे म्हणाले. आणि पांडुरंगाचा खूप मोठा आशीर्वाद आहे, म्हटलं तो आहेच, त्याच्याशिवाय खरंच आहे, पण त्याच्याशिवाय नाहीच होऊ शकत. पण त्या सलग 21 रचना करत असताना काय विचार होते की म्हणजे मनन चिंतन काय असायचं असं? हो, मनन चिंतनाचं आता ही गोष्ट सांगताना एक सहज आहे ना की ज्या कोकिळांच्या 6 रचना होत्या पांडुरंगाच्या 7 रचना, त्या वेगळ्या, त्यांचा विषय वेगळा, त्यांचा अभ्यास वेगळा. कारण त्यांचा विषय अगदीच म्हणजे खाकी गुलाब, पोलीस अधिकारी, त्यांच्यातनं लिहिलेला पांडुरंग. आणि त्याच्यानंतर दुसरा विषय आला डॉक्टर दिलीप पंडित, ते डॉक्टरच होता, त्यांच्यातनं आलेला पांडुरंग, त्यांचा विषय वेगळा. आणि त्याच्यानंतर राजेंद्र आत्रे हे प्रॉपर कवी, त्यांच्यातनं आलेला पांडुरंग वेगळा. दासू वैद्यांचा पांडुरंग वेगळा. डॉक्टर व्यंकटेश काब्देंचा पांडुरंग तर त्यांनी जी त्यांच्या पत्नीवर लिहिलेली कविता होती त्यात मला पांडुरंग माऊली दिसली, आणि मग ती पांडुरंगाच्या चरणी मी समर्पित केली रचना. म्हणजे पांडुरंगाच्या ह्या 21 रचना करताना 21 भाव मला पांडुरंगाचे पाहायला मिळाले, आणि ती मजा आली वेगळी. त्या गोष्टी मला खूप छान वाटल्या, आणि काम करताना त्यातला प्रत्येक गाण्याचा अनुभव हा वेगळा होता. म्हणजे असं आपण म्हणतो ना की काही काम, एखादं काम जेव्हा आपण करतो तेव्हा आयुष्यभर एक अनमोल ठेवा असतो, तसा हा अनमोल ठेवा खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की पांडुरंगावरच 21 गाणी, पण प्रत्येकातला पांडुरंगाकडे बघण्याची दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा होता. ओळीच्या मेघांच्या पालख्या आल्या आषाढीस, विठ्ठल नामाचा पडतो पाऊस, वा, ही रचना वेगळीच. तू माझी माऊली, तू माझी सावली, जैशी तू पावली भक्ता लागी, ही रचना वेगळीच. वाळवंटी डोले पीक, भक्तीला आला पूर, ही रचना वेगळीच. मग असं म्हणताना दासू वैद्य काय म्हणतात की जांभूळ पाड्याला जांभूळ, पिंपळ दरीचा पिंपळ, चिखलवाडीचा चिखल, जसा पंढरीत इठ्ठल, असं म्हणताना ही अवधूत गांधी गायला आम्हाला ऐकायला आवडेल. तर ह्या रचना जेव्हा प्रत्येक रचनेतलं काव्य वेगळं. जसं संजीव कोकिळांनी एका कवितेत सांगितले की रुक्मिणीसाठी कविता लिहिली त्यांनी सांगितले, कधी रे पाहसी वळवणी, सांग मला चक्रपाणी. युगानी युगे पांडुरंग आणि रुक्मिणी विटेवर उभ्या आहेत, आणि उभ्या असताना त्यांनी, अरे किती दूर उभे आहात तुम्ही, भक्तगण विचारतायत की कधी तिला जवळ घेणार आहेस तू, कधी तुझ्या जवळ उभं करणार आहेस, की काय तुझं गुन्हा केलाय तिने, की तिला असं का करतोयस तू, की कधी रे पाहसी वळवणी, सांग मला चक्रपाणी, काय नवल झाले देवा, कधी येई तुझेला ध्यानी. ही रचना काय, प्रत्येक काव्यातल्या रचना अर्थ वेगळा, प्रत्येक काव्यातला आनंद वेगळा, आणि प्रत्येक काव्यातला भाव वेगळा. वा वा, खरंच खूप छान.
पण जेव्हा ती सलग 21 गाणी तुम्ही स्वरबद्ध म्हणजे त्यांना संगीत दिग्दर्शन दिलं, तेव्हा आपण म्हणू शकतो की एका स्टुडिओमध्ये आपण ते काम केलं. पण त्याच बरोबरीने तुम्ही 25,000 विद्यार्थ्यांना समूहगान करून घेतलं. तो एक वेगळा अनुभव होता, कारण मुलांकडून आणि ते पण एवढ्या प्रमाणात हजारावर करून घेणं हे खूप कठीण काम असू शकतं. तो अनुभव कसा होता? 2010ची गोष्ट आहे. 2010 मध्ये महाराष्ट्राला सुवर्ण महोत्सवी वर्षाची मानवंदना होती आणि त्याच्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री यांनी काय केलं की पूर्ण महाराष्ट्रभर कार्यक्रमांचं वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन, आपल्या स्टुडिओत पण वेगवेगळे कार्यक्रम त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणावर साजरे झाले. तर समूह गानचा जो कार्यक्रम होता तो तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांनी नांदेडमध्ये आयोजित केला होता. आणि विद्यार्थी किती असावेत, पहिल्या मीटिंगमध्ये सांगितलं तर विद्यार्थी किती असावेत, 100, 200, 300 नाही, विद्यार्थ्यांचा आकडा हजारांच्या वर होता. तर अपेक्षा एक होती की 10,000 पर्यंत विद्यार्थी व्हावेत, ही अपेक्षा होती. पण माझी अपेक्षा होती की 10,000च्या वर जावेत. आणि तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकर परदेशी सर, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रावण हर्डीकर सर आणि असे सगळे, ह्या सगळ्यांच्यामध्ये मीटिंगमध्ये सगळ्या गोष्टी ठरल्या. पण ठरल्यानंतर जी मजा आली ती आमची 25,000 विद्यार्थ्यांचं. तर सर म्हणायचे मला होईल ना, हे होईल ना? मग नाही, होईल, तुम्ही सगळे सोबत आहात, होईल. आणि खरंच इतका मोठा फौज पाठीशी होता माझ्या आणि अख्खं प्रशासन माझ्या मागे होतं. आणि 25,000 विद्यार्थ्यांचं समूहगान ज्या क्षणी 15 जानेवारी 2010 मध्ये संपन्न झालं, तर तो क्षण माझ्यासाठी अतिशय विलक्षण क्षण होता. कारण तेवढं करून घेणं खरंच आहे. आणि ही केवळ त्याला जी ताकद ईश्वराने दिली होती मला, 25,000 विद्यार्थ्यांचा एक सूर एक ताल, एवढं करून घेणं सोपं. 6 महिन्यांचा कालावधी मी घेतला मागून आणि पूर्ण नांदेड जिल्हा पिंजून काढला मी त्याच्यासाठी. आणि प्रत्येक शाळांमधनं मी विद्यार्थ्यांचे काम समूहगान तयार करून गेले, त्याच्या सीडीज काढल्या, त्याच्यावरनं त्याचे ट्रॅक्स तयार केले आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या स्केल तयार केल्या. त्या सगळ्या पद्धतीने काम करत करत ते समूहगान मी पूर्णत्वास नेलं. अगदी खरं. म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं ना, तर एक होऊ शकतं की जेव्हा कुठलीही गोष्ट आपण करतो ना, त्यामागे आपलं तन मन धन म्हणजे पूर्ण त्याच्यासाठी परिश्रम करून मनापासून आपण जेव्हा ती गोष्ट करतो तेव्हा ती नक्की संपन्न होते. ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. पण आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. घेऊया एक छोटीशी विश्रांती. हर हर महादेव गरज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नाटक छत्रपतींची सागर झेप. कथा ऐकूया छत्रपतींची, त्यांच्या सागर झेपेची. शत्रूपासून सुरक्षित राहण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपतींच्या निर्णयाची साहस कथा. आजपर्यंत आमच्या या स्वराज्याला हात लावण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण कोणालाही ते शक्य झालं नाही. किल्ला सर करणं फार सोपं असतं, पण तो राखणं कठीण असतं. आता यापुढे आम्हाला आताताई बेफिकिरी परवडणारी नाही, कारण हे राज्य सुरक्षित राहावं, अबाधित राहावं, हे तो श्रींची इच्छा. छत्रपतींची सागर झेप. प्रसारण बुधवार दिनांक 31 मार्च 2021 सायंकाळी 7:33 शास्त्रीय संगीत आणि रिमिक्सच्या संगीताची जुगलबंदी. तत्वनिष्ठेने गुरुकुल चालवणारे गुरु. ओंकारचं शास्त्रीय संगीताचं पारंपरिक शास्त्रीय बंदिशींचं शिक्षण चालू आहे आणि ते तसंच चालू राहील. आणि बंडखोरीने संगीतात बदल घडवू पाहणारा पुत्र यांची संघर्ष कथा. नाटक संगीत सागर 7 सुरांचा. प्रसारण शुक्रवार दिनांक 9 एप्रिल 2021 सायंकाळी 7:30 शनिवार दिनांक 10 एप्रिल दुपारी 1:30 आणि रात्री 10:30 सोमवार दिनांक 12 एप्रिल 2021 पहाटे 1:30 LIC प्रस्तुत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. मित्रांनो, आफ्रिकन सफारीचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला असेल. अहो, वाघ, सिंह, हत्ती, झेब्रा, जिराफ, हरिण अशा नानाविध प्राण्यांचा मुक्त संचार आणि हा अनुभव घेणारे आपण मात्र बंदिस्त जीप्समध्ये. हे सारं कॅमेऱ्यात टिपून आपल्या घरी येतं, मित्रमंडळींना फॉरवर्ड केलं जातं, तेव्हा त्याचा आनंद आपल्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावर अधिक दिसतो. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचं हे असंच असतं.
ही पाहणाऱ्याला भरभरून आनंद देते, म्हणून ती अधिक रुचकर आहे, अधिक गोड आहे आणि अधिक शीतल देखील आहे. पहा सह्याद्री वाहिनीवर विचारांच्या पलीकडले मध्ये. प्रस्तुत करता LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे कवितेच्या गावी सुरांच्या पायवाटा आणि आपल्याबरोबर आहेत संगीतकार आनंदी विकास. खरं तर आनंदीताई, तुमच्याकडून खूप गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. खूप छान मगाशी तुम्ही रचनाही आम्हाला ऐकवल्यात, गाणं ऐकायलाही आम्हाला नक्कीच आवडणार आहे. मला असं विचारायचं की पांडुरंगाची सलग 21 गाणी, तो एक वेगळा अनुभव जो आपण एका बंद स्टुडिओमध्ये केला. त्यानंतर 25,000 विद्यार्थ्यांचं तुम्ही जे गाणं करून घेतलेलं समूह गाण, तो अनुभव खूप वेगळा होता, कारण प्रत्येकाला एका सुरात आणि तालात बांधणं. त्याचबरोबरीने मला असं विचारायचं की जेव्हा तुम्ही कवितांना किंवा गाण्यांना स्वरबद्ध संगीत देता, तर नक्की त्यामागचा विचार काय असतो, काय भावना असतात, कसं होतं ते? एक छोटंसं उदाहरण देते या ठिकाणी. सखे मोनालिसा, मोनालिसाची कविता, मोनालिसांवर कविता. सखे मोनालिसा, हास्य आज गेले कुठे, राधेच्या राज्यात रात्र रावे आज गेले कुठे. प्रश्न आहे ना हा, मग प्रश्नार्थक संगीत तिथे द्यायचंय आपल्याला, गाण्यात नाही, तिथे प्रश्न दिसला पाहिजे. तर मग कसा द्यायचा प्रश्न? सखे मोनालिसा तुझे हास्य आज गेले कुठे, राधेच्या राज्यात रात्र रावे आज गेले कुठे. हा प्रश्न आला इथे. संगीत म्हणजे कविता समजून घेऊन व्याकरणांचा योग्य तो तिथे वापर करून, व्याकरणांचा अभ्यास करत जर आपण खरंच योग्य चिन्हांचा वापर करत जर त्याचा अभ्यास केला ना, तर ते अर्थपूर्ण गाणं होण्यास मदत होते. प्रश्नार्थ कुठे दाखवायचे, इथे आपण सलग घेऊ शकलो असतो, पण तिथे थांबतोय. का थांबतोय? तो तिथे प्रश्न विचारलाय आहे. राधेच्या राज्यात रात्र रावे आज गेले कुठे, हा प्रश्न संगीतातनं दाखवायचे. तर राधेच्या राज्यात रात्र रावे आज गेले कुठे. वा, संपला. इथे प्रश्नाला थांबतो आपण, पुढे सरकत नाही. तशीच कवितेत गंमत आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये हीच गंमत आहे. कविता करताना, उन्हावरची कविता करताना सुद्धा, उन्हा काहिली काहिली धारा घामाच्या शेतात, जसे ग्रीष्माच्या झळांनी, जसे ग्रीष्माच्या झळांनी देह बेजार होतात. उन्हा काहिली काहिली धारा घामाच्या शेतात. उन्हा ग्रीष्मावरची कविता करताना त्यात जर आपण खरंच फारच त्यात प्रेम, वेदनाच आहे ना, त्यात वेदनाच दाखवावी लागणार आहे आपल्याला, तर ती स्पष्ट दिसली पाहिजे. कवितेतला अर्थ संगीतातून जर स्पष्ट दिसत गेला तर ते गाणं प्रभावी बनतं. कवितेलाही आपण म्हणतोय की न्याय दिला जातो. हो, न्याय दिला जातो. सुरुवातीला कविता ही कवीची मुलगी असते, तो तिला वाढवतो. संगीतकाराची ती सून असते, तो तिला नटवतो. आणि सारथ्य म्हणून गायक गायिका त्याला पुढे घेऊन जातात. आणि मग ते त्या किती पुढे न्यायचंय, जसं आपण म्हणतो की मुलीला दिले त्याच्या हातात हात घालून, तर तो नवरा किती पुढे नेणार आहे तिला, तिचं कुटुंब. तर तशा अर्थाने कवितेचा प्रवास सुद्धा किती पुढे जाणार आहे हा या सगळ्या घडींवर अवलंबून असतो. त्यात गायक आहे, वादक आहेत, संगीतकार आहेत, गायक आहेत, कवी आहेत, सगळे आहेत. आणि यांच्या सोबतीने चाललेला हा प्रवास जर सगळा कवितेपासून ते गायकांपर्यंत जर तो त्या पद्धतीत जर मिळत गेला, प्रभावी सगळंच, सगळी भट्टी नीट जमली आणि कविताच प्रभावी असेल, तर नक्कीच संगीत प्रभावी होतं. नक्कीच त्यातलं आपल्याला संगीत संयोजन आहे त्याच ताकदीचा गायक असेल तर ते गाणं वा
प्रभावी बनायला हा म्हणजे नाहीच, किंतु नाहीच कुठे. खरंच तेव्हा बनतंच प्रभावी. आता तुम्ही जे गात होता तेव्हा असं वाटत होतं की ही चर्चा अशी फक्त तुम्ही गुणगुणावं आणि आपली चर्चा अशी चर्चा पुढे असावी. पण असं कधी झालंय का की एखादी कविता तुमच्याकडे किंवा एखादं गाणं तुमच्याकडे आलंय आणि संगीतच सुचत नाहीये किंवा होतं असं होतं, पण त्याच्यात काय असतं, त्यात मानसिकता आहे आपली थोडीशी, की काही काही वेळेला कविता खूप आवडून गेली ना ती लगेच होऊन जाते. कारण शेवटी ही प्रतिभा आहे. सुचलं तर सुचतंय तुम्हाला, नाही तर तुम्हाला सुचणार नाही. सुचलं तर एका वेळेला तुम्हाला भरपूरही सुचून जाईल आणि नाही सुचत गेलं तर तुम्हाला काही 6-6 महिने सुचणारे नाही. प्रतिभा कुठून ओढून ताणून आणणार, खरं सृजन कुठून आणणार? ते आतच आलं पाहिजे, आत आल्यानंतरच ते होणार आहे. पण फारसं नाही झालं, मला 1-2 वेळेला झालं तसं, 1-2 कवितांच्या बाबतीत झालं. पण फार त्रास नाही झाला. एक 8-15 दिवसांच्या कालावधीत ते होऊन गेलं. हां, पण 1-2 कवितांच्या बाबतीत मात्र झालं तसं. होतं, तो प्रवासाची वाट आहे ती एक. म्हणूनच आपण म्हणतो ना की हा प्रवास आहे, ती सलग अशी एखादा रस्ता नाहीये, तो वाटेवाटेतून जावं लागतं आणि आपला जो मार्ग आहे, ध्येय आहे, तो आपल्यालाच ठरवावं लागतं. आनंदीताईंची गाणी भारताच्या बाहेरही वाचता आहेत, ती काय आहेत, कुठली येथे आपण सगळं जाणून घेणार आहोत. आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती. बघत राहा सखी सह्याद्री. स्वर प्रवाह 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 स्वरप्रवाह शनिवारी सकाळी 6 वाजता, रविवारी सकाळी 6 वाजता तानसेन संगीत समारोह विशेष आणि रविवारी सायंकाळी 6:30 LIC प्रस्तुत बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले. तारुण्य म्हणजे जोश, तारुण्य म्हणजे सहसहता उत्साह, नाविन्याची ओढ. जरूर पहा आमचा हा आगळा वेगळा बहुआयामी कार्यक्रम बियॉन्ड थॉट्स, विचारांच्या पलीकडले, शनिवार रविवार संध्याकाळी 7:30 वाजता, पुनः प्रसारण रात्री 10 वाजता आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1:30 वाजता. प्रस्तुत करता LIC, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा. जीवनाला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा. अनेक संतांच्या भक्तिमय रचनांनी सजलेला, देव माझा मी देवाचा, भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. पाहायला विसरू नका, सोमवार ते शुक्रवार सकाळी 6:30 वाजता. मी देवाचा. चित्रगीत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता, शनिवारी सायंकाळी 6:30, रविवारी सकाळी 8 वाजता आणि रात्री 8 वाजता. कवितेच्या गावी सुरांच्या पायवाटा या विषयावर आपण चर्चा करत आहोत, गप्पा मारत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत संगीतकार आनंदी विकास. आनंदीताई, हळूहळू पद्धतीने हा जो प्रवास आहे तुम्ही आम्हाला उलगडून सांगत आहात की प्रत्येक कवितेच्या मागचा भावना वेगळ्या असतात. कशा कशा पद्धतीने ते आपल्याला स्मरत जातं की म्हणजे आपल्याला ती म्हणतात ना सृजनशीलता ती येत असते. मग अशी गप्पांच्या ओघात असं कळलं की बाहेरच्या देशातही तुमची गाणी अजूनही वाजत आहेत, तर ती कोणती गाणी आहेत आणि तो अनुभव कसा होता आम्हाला ऐकायला आवडेल. बाहेरच्या देशात सुरुवातीला माझं गाणं
गेलं ते गुरुकुल पब्लिक पब्लिक स्कूलचं मी एक थीम सॉन्ग केलं होतं. तर ते थीम सॉन्ग आशा पैठणी यांनी लिहिलेलं होतं. त्यात छान किती हे गुरुकुल आपुले रंगीत रंगीत स्वप्नतयांचे असं ते सुंदर काव्य होतं आणि त्याला मी संगीत दिलं आणि मुग्धा इनामदार गायली होती ते. तर ते गाणं फेसबुकवर आता हे माध्यम खूप चांगलं झालंय की लोकांपर्यंत पोहोचण्याचं. तर असंच ते पोचत USA मध्ये गेलं आणि तिथनं मग तिथल्या किड्ससाठी तिथनं मला एक माझी मैत्रीण आहे योगिनी जोशी म्हणून, तर तिचा मेल आला मला की असं असं आहे आणि हे गाणं मी किड्ससाठी घेऊ का. तर आता घेऊ का म्हणल्यानंतर नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही ना. मग तसं ते गाणं तिला मी परवानगी दिली आणि तिने ते गाणं पहिलं गाणं ते वाजलं आणि त्याच्यानंतर मुग्धा वैशंपायनची माझी 3 गाणी किड्सला वाजतात तिकडे. रे रे पावसा तू दिवसाचे ये, पुरे झाली शाळा आता सुट्टी मला दे. त्याच्यानंतर छान छान गुरुजी माझे छान किती बाई, रोज रोज शाळेमध्ये खूप मजा येईल, ही गाणी वाजतात माझी तिकडे. तर अशी 3-4 गाणी ती वाजतात आणि एक गाण्याचा उच्चांक चांगला झाला की मी एक गाणं केलं होतं येणार तू सैग बेचैन आज झालो, चाहूल ना आली ही गंधात आज न्हालो. ही कविता मी संगीतबद्ध केली, सौरभ दफ्तरदार गायला ती आणि त्यातली एक ओळ मी तुम्हाला म्हणून दाखवते. येणार तू सैग बेचैन आज झालो, चाहूल ना आली ही गंधात आज न्हालो, बेचैन आज झालो. ही रचना मी गायली आणि घेतली आणि त्याच्यानंतर हीच रचना मी फिमेल सॉन्गमध्ये केली आणि ती रचना रशियाच्या आर्ट गॅलरीमधनं रिलीज झाली. फेसबुकवरूनच हे सगळं झालं. क्या बात आहे, क्या म्हणजे खूप अभिमानाची ही गोष्ट आहे ताई. हा प्रवास खूप मोठा आहे आणि ऐकायला आम्हाला खूप आवडेल, पण वेळ कमी आहे. तर जाता जाता काय संदेश द्यावासा वाटतो? संदेश एवढाच देईल की कलेच्या प्रांताशी जेव्हा आपण जुळवून घेतोय तर तेव्हा स्वतःला सिद्ध व्हायला शिकलात तर प्रसिद्ध आपोआपच व्हाल. म्हणून स्वतःने सिद्ध व्हा, प्रसिद्धी आपोआप तुमच्या मागे येईल. प्रामाणिक कष्ट करा, प्रामाणिक काम करा. एखादा छोटा गुणगुणणं ऐकायला मिळेल? तुडवीत एकटा मी ही रात्र काजव्यांची, भांबावल्या पदाने आभाळ धुंडण्याची, आभाळ धुंडण्याची, तुडवीत एकटा मी. क्या बात आहे. मला असं वाटतं की याच्या म्हणजे हीच ती वेळ आहे की आता इथे थांबण्याची आणि जसं ताईंनी सांगितलं की स्वतःला सिद्ध करा, तुम्ही प्रसिद्ध आपोआप व्हा, प्रामाणिकपणे काम करा. याच नोटवर आज आपण आता इथे थांबतोय. कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. माध्यमं तुम्हाला माहीतच आहेत. आपलं फेसबुक आहे www.facebook.com/DD सह्याद्री. जीमेलद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. जीमेल ID आहे sakisayadri@gmail.com. यूट्यूबवर तुम्ही हा आणि आपले सर्वच कार्यक्रम पुन्हा बघू शकता. www.youtube.com/DD सह्याद्री. ट्विटर ID सुद्धा आहे. ताई तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती आणि प्रवास इतका छान उलगडला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. खूप आभारी आहे मी. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.